मोबाईलचे मानवी शरीरावर होणारे घातक परिणाम. आजची पिढी ही आधुनिक असल्यामुळे लोक, लहान मुले तसेच तरुण पिढी ही मोबाईलशी खूप कनेक्ट झाली आहे. याचे आपल्या शरीरावर कळत नकळत भयंकर घातक परिणाम होत आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण वयातच अनेकांना कानांचे, डोळ्यांचे अनेक आजार झालेले दिसतात. मोबाईलद्वारे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स निघतात त्याचा शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होत असतो. लठ्ठपणा, डोकेदुखी, निद्रानाश, मेमरी लॉस, ब्रेन कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, ब्लड प्रेशर, नैराश्य, चिंता, चिडचिडेपणा तसेच लक्ष केंद्रित करण्यास अडचण येणे अशा खूप समस्या केवळ मोबाईलच्या अतिवापरामुळे उद्भवल्या आहेत. अतिरेकी झोपेचे प्रमाण. मोबाईल रेडिएशनचा वेग हा 884 मेगाहर्ट्झ इतका असतो. त्यामुळे झोपेचे प्रमाण हे वाढतच जाते. ज्या झोपण्यामुळे कामे वेळेवर होत नाहीत तसे संपूर्ण शरीरावर घातक परिणाम होतो. एकाग्रतेचा अभाव व मानसिक ताणतणाव. मुले अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलवर गेम खेळत असतात. त्यामुळे मुलांची गुणवत्ता घसरत चालली आहे. शरीराच्या तापमानात वाढ. मोबाईल फोनमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सीचा संवाद साधण्यासाठी वापर केला जातो. या रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे शरीराच्या तापमानात अतिरिक्त वाढ होत आहे. अत्यंत मोठी समस्या म्हणजे डिप्रेशन. मोबाईल गेम्स, व्हिडिओ गेम्स, रील्समुळे तरुण पिढी चिंताग्रस्त होत आहे आणि मोबाईलच्या ओघात चुकीचे पाऊल उचलत आहे. त्यामुळे मोबाईलचा कामापुरता वापर करणे काळाची गरज बनली आहे.